पाहूया सविस्तर बातमीपत्र। कोल्हापुरात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर गेलंय। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापुरात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे। आज सकाळपासून सुद्धा कोल्हापुरात संततधार पावसाची पाहायला मिळते। मी सध्या कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी घाट परिसरात आहे आणि ही दृश्य तुम्ही पाहू शकता जी पंचगंगा नदी घाटाची आहेत। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। धरण क्षेत्रात मुसळधार असा पावसाची सुरुवात झालेली आहे। राधानगरी असेल, गगनबावडा असेल, शाहूवाडी तालुक्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। जिल्ह्यातले जवळपास 39 बंधारे सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पंचगंगेची नदीची पातळीसुद्धा सध्या 29 फुटांवर आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळी जी आहे ती 39 फूट इतकी इशारा पातळी आहे। जर का पुढचे 24 तास जर का असाच पाऊस जर का राहिला तर इशारा पातळीसुद्धा ओलांडण्याची शक्यता आहे। मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी प्रशासनानं सतर्कतेचा इशारासुद्धा दिलेला आहे। गगनबावडा असेल, राधानगरी असेल या ठिकाणच्या काही लघु प्रकल्प जे आहेत ते पाण्याखाली लघु प्रकल्प जे आहेत ते संपूर्णपणे भरलेले आहेत। त्यामुळे काही ठिकाणी काही ठिकाणी काही गावांमध्ये पाणीसुद्धा गेल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारासुद्धा दिलेला आहे। ही जी दृश्य आहे ती दृश्य आपण सुद्धा पाहू शकतो की एक जे झाड आहे ते झाडसुद्धा या पाण्यातून वाहून जात असल्याचं पाहायला मिळते। पंचगंगा नदीमध्ये असलेली जी छोटी मोठी जी मंदिरं आहेत ती मंदिरं सध्या बुडालेली आहेत। जी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं या नदीतली जी छोटी मोठी मंदिरं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। नदीची पाणी पातळी हळूहळू वाढ होत सुरू झालेली आहे। नदीची दुतडी भरून वाहत असल्याचं चित्र सध्या आहे। जर पुढचे 24 तास जर का पाऊस असाच राहिला तर कोल्हापुरात जी इशारा पातळी आहे पंचगंगा नदीची ती इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। त्यामुळं पुढचा जो 2 ते 3 दिवसांचा जो टप्पा आहे तो मुसळधार पावसाचा संततधार जरी असला ती प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा सुद्धा इशारा दिल्याचं सध्या पाहायला मिळतं आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।